नमस्कार. माझ्या सर्व प्रेक्षकांना गजानन बाबाच्या आशीर्वादानं आज अशीच एक आठवण झाली की शाळेत असताना सर आम्हाला सांगायचे की बा एकतरी झाड लावा आपला. आणि तसंच आम्ही की बा निसर्गानं ही जी प्रकृती जशी बनवलेली आहे किती विचारपूर्वक बनवलेली आहे. ह्या झाडाकडं बघितल्यानंतर एक वाटतं की बा की आपण हे झाड ऊन वारा पाऊस किती ऋतू बदलतात, संकट येतात, वादळं येतात, पण ते खंबीरपणे एका जागेवर तर ठाम असतंच. तसंच आपलं जीवन पण आहे. आपल्या जीवनात पण छोटे मोठे संकट येतच असतात हो. आणि ह्या झाडाने आपण पण आपल्या जीवनामध्ये खंबीर उभं राहावं. आणि एक झाडाची आहे ना एक विशेषता, त्याला जे दगडं मारतो आणि जे त्याला पाणी देतो ते दोघांना पण फळ फुले सारखं देतं, कधी ते भेदभाव करत नाही. तसं आपलं पण आहेच माणसांना पण तसंच वागू ह्या जीवनामध्ये की झाडाप्रमाणे वागावं. तकलीफ देणारे व्यक्ती बी आणि सुख देणाऱ्या व्यक्तींना समान. एक छोटंसं रोपटं असतं, ते आपल्या जीवनामध्ये ऊन वारा पाऊस सर्व संघर्ष ते पण सहन करत असतो. पण शेवटी त्याच्याकडे बघितल्यानंतर ज्यावेळेस ते आपलं फूल फळं माणसाला देतात ना, त्यावेळेसच त्याची किंमत कळते. तसेच आपण पण आपल्या या नवीन पिढीवरती हे संस्कार द्यावा. एक छोटंसं बाळ आहे, एक छोटंसं समजा ते एक भगवानाचं रूप असतं भगवंताचंच, की त्याच्यावरचे चांगले संस्कार की ते बा भविष्य चालून आपल्या या देशासाठी कशी उपयोगी पडा, या देशाचं नाव कान्याकोपऱ्यापर्यंत कसं जाईल. आणि हेच माझं एक विनंती आहे की झाडांचं संगोपन करा, त्यांना तोडायचं नाही. आपल्या जन्मदिवसाच्या वेळेस एकतरी झाड लावावं. कारण आजच्या घडीला जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, ज्यावेळेस आजच्या घडीला मी एमएसमध्ये असताना मला किंमत कळते ॲक्च्युली. इथं काय पेशंट वगैरे असतात इथं की जे ऑक्सिजनवर असतात, तर त्यावेळेस बघितलं यार एक ऑक्सिजनची काय किंमत काय असते. कारण ते सर्व इथं ते थर्मोटिकल पॅकेटिकल लावलेले असतात. तर तेव्हा समजतं यार एक श्वास काय असतो. आपण एक ह्या झाडांची आपल्याला किंमत कळत नाही ना, कारण आपल्याला ते सर्व निसर्गानं मोफत दिलेलं आहे. अरे हो बाबा, पण ते मोफत दिलेलं आहे, पण 2 मिनिट आपण आपला फक्त श्वास बंद करून ठेवा. बघा आतमधून कसं श्वास येतो, श्वास घेण्याचा प्रयत्न करतात, आहे की नाही. ह्या जगात आजच्या घडीला जर म्हटलं की ना, पाणीसुद्धा फुकट भेटत नाही हो, पाणीसुद्धा फुकट नाही. पण हे निसर्ग आपल्याला श्वास प्रत्येक क्षणोक्षणी फ्रीमध्ये देत असतं. आजच्या घडीला दिल्लीसारख्या ठिकाणी जर गेलं कधी ते एवढं प्रदूषण वातावरण झालेलं आहे, पण फक्त दिल्लीला कशामुळं आज सुरक्षित आहे, फक्त या निसर्गामुळं झाडामुळं आहे. आणि एक मला अभिमान वाटतो की मी आतापर्यंत तर मी जास्त प्रमाणात झाडे बघितलीच नव्हते गावाकडं वगैरे ते मध्ये. कारण गावाकडं वगैरे जे असतं आपलं एकदम नॉर्मल सीताफळीची झाडं, लिंबाची झाडं, त्याचप्रमाणे आपले सागवानाचे झाड, पळसाचे झाड, हे झाडं बघितली. पण ज्यावेळेस मी आर्मीमध्ये आलो ना, इथं सर्व झाडांचं ते रोपटं आणि ते बघितल्यानंतर आहे ना, ते झाडांचे ते वेगवेगळे ते फुलं, वेगळे ते आकार, वेगळे ते पानाचं, किती निसर्गानं एकदम विचार म्हणजे मन शांत होऊन जातं त्या झाडावर बघितल्यानंतर. किती बी आपला राग आला ना, आणि मी फक्त ते आमच्या इथं गमले वगैरे लावलेले, तर त्या झाडांचं निरीक्षण करतो यार, खरं या निसर्गानं किती तंतोतंत वर्णन करून प्रत्येक झाडाचा आकार बनवलेला आहे. आणि आजचा ह्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा हाच आहे की बा प्रेक्षकांना की आपल्या आजूबाजूचे जे झाडं वगैरे आहेत, ही जी निसर्गानं जी हिरवी शाल पांघरलेली आहे, तर याचं देखरेख करावा, पर्यावरणाचं संरक्षण करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.